घरच्या घरी आज मस्त चटपटीत अशी चटणी करून आज भेळचा प्लॅन होता. पण भेळ तर करणारच होतो, पण त्याआधी सकाळी लवकर उठून आम्ही गेलो देवीच्या दर्शनाला. तर सगळ्या मुंबईकरांना तर समजलंच असेल आम्ही कुठे आलो ते. आम्ही आलो आहोत मुंबादेवी मंदिरामध्ये देवीचं दर्शन घ्यायला. बरेच दिवस चाललं होतं की मुंबादेवी मंदिरामध्ये जाऊन येऊयात, पण वेळ असा मिळत नव्हता. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा चाललं होतं, पण त्यावेळेस वेळ मिळाला नाही, कारण आम्ही बऱ्याचदा आमच्या गावी फेऱ्या झाल्या त्यामुळे. तर आत्ता छान देवीचं दर्शन झालं, ओटी वगैरे देवीची भरली आणि मग तिथून बाहेर पडलो आणि भुलेश्वर मंडई म्हणजेच भुलेश्वर मार्केटमध्ये आतमध्ये फिरलो. भरपूर असे ज्वेलरीचे शॉप होते आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर असे कपड्यांचे व्हरायटीज होते, सगळे लेडीज ड्रेसेस आणि मेकअपचं साहित्य सगळं. त्यानंतर एका ठिकाणी थांबलो ज्यूस प्यायला. ते बघा फ्रूट्स बास्केट असं इतकं छान त्याने हे तयार केलं होतं. आणि मग गेलो लंच करायला. तर लंच केल्यानंतर फार बरं वाटलं. बऱ्याच सकाळपासून आम्ही फिरत होतो आणि त्यानंतर उर्वीची अशी मस्ती चालली होती. तिला घरातून घेऊन गेले होते तरी तिला ते काही खायचं नव्हतं. असं आत्ता ते आमच्यासोबत सगळं खायला बघते. तर लंच झाल्यानंतर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर थोडा आराम केला आणि मग घरी ज्यूस बनवला ऑरेंज आणि मोसंबीचं. आणि त्यानंतर म्हटलं आता आपल्याला भेळ बनवायची आहे संध्याकाळी, तर त्यासाठी चटणी बनवायची आहे. ते इथे खजूर, चिंच आणि गूळ एका कढईमध्ये घेतलं, त्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि छान असं शिजवून द्यायचं अगदी 5 ते 6 मिनटं इतकं. त्यानंतर गूळसुद्धा घातलं, गूळसुद्धा मिक्स करून द्यायचं आणि छान अशी चटणी याची तयार होते. तर हे बघा पूर्णपणे हे शिजलेलं आहे. त्याला थंड करायला ठेवणार आहे मी. तोपर्यंत हिरवी चटणीची तयारी करून घेते. तर हिरवी चटणीसाठी आलं घेतलं आहे, पुदिन्याची पानं घेतली आहेत, कोथिंबीर, मिरची आणि मग लिंबू. ते मिक्सरला फिरवून घेते आणि त्यानंतर काळं मीठ आणि हे आपलं जे रेग्युलर मीठ असतं साधं मीठ, तर ते घातलं आहे. थोडं अजून पाणी घातलं आहे आणि हिरवी चटणी आपली चाटसाठी जी असते, शेवपुरी, पाणीपुरी, भेळसाठी, ती ही चटणी तयार झाली आहे. तर बघा चिंच, गूळ छान थंड झाल्यानंतर थोडं गाळून घेतलं आणि मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये घातलं आहे. त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हिंग, चाट मसाला, काळं मीठ घातलं आणि त्यानंतर पुन्हा अशी उकळी येऊन द्यायची आणि मग दोन्हीही आपल्या चटण्या तयार झालेल्या आहेत. ही बघा हिरवी चटणी आणि चिंच, खजूर आणि गूळची छान अशी चटणी तयार झाली आहे. पटकन अशी कुरकुरीत ओळी बेल तयार करून घेते. त्यासाठी कांदा, टमाटर, शेव, कोथिंबीर, चाट मसाला सगळं घालून घेतलं आहे. वरून छान बारीक शेवसुद्धा भुरभुरून घेते आहे आणि त्यामध्ये थोडा जाडसर असा लसूण शेव जो असतो तो सुद्धा घालून घेतला आहे आणि मस्त आपली भेळ तयार झाली. इतकी चटपट येते. ह्या चटण्या अशा बनवून ठेवल्या ना 6 महिने आरामात टिकतात आणि कधी चाट खायची इच्छा झाली तर आपण लगेच करून खाऊ शकतो. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा. चलो बाय बाय.